संपूर्ण जगाला हादरवणारी आणि चिंता वाढवणारी बातमी आहे। सिरियामध्ये रासायनिक हल्ला झाल्याची माहिती समोर येते। या रासायनिक हल्ल्यामध्ये 58 जणांचा बळी आतापर्यंत गेलेला आहे आणि 11 लहान मुलांचा त्यात समावेश आहे। इडलिब प्रांतातल्या खान शेईखून या शहरामध्ये हा हल्ला झालेला आहे। या हल्ल्यामध्ये विषारी वायूचा वापर करण्यात आल्याचा अनेकांना त्यामुळे श्वास घ्यायला त्रास सुरू झालेला आहे। उलट्या आणि तोंडातून फेस येणं यासारख्या त्रासानंतर अनेकांनी आपले प्राण गमावलेत। या हल्ल्यात नेमकं कोणतं रसायन वापरण्यात आलंय हे अद्यापर्यंत कळू शकलेलं नाहीये। या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने तातडीची बैठक बोलावली आहे। आमच्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे आपल्या सोबत आहेत। भारती, ही नेमकी घटना काय घडली आणि कधी घडलेली आहे? सिरियातला रासायनिक हल्ल्यांची ही दृश्य अक्षरशः तिथले नागरिक तडफडत होते। या ठिकाणी त्यांना श्वास घ्यायला, श्वसनाचा त्रास व्हायला लागला, उलट्या व्हायला लागल्या, तोंडातून फेस यायला लागला आणि त्यातून तडफडून या नागरिकांचे प्राण जात होते। हे दृश्य जर आपण पाहिली तर अक्षरशः पाण्याचे फवारे मारून कुठेतरी हा रसायनांचा प्रभाव जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न आहे। या ठिकाणच्या हॉस्पिटल्समध्ये गडबड माजलेली आहे। अद्यापर्यंत 58 जणांचा बळी यामध्ये गेलेला आहे। 11 लहान मुलांचा यामध्ये समावेश आहे। पुन्हा एकदा जाऊया भारतीकडे। भारती, ही घटना काय आणि कधी घडलेली आहे? नम्रता, मी जसं सांगितलं की काल संयुक्त राष्ट्रसंघाच्या सिक्युरिटी काउन्सिलची ब्रुसेल्समध्ये सिरिया या विषयावर बैठक सुरू असताना तिकडे सिरियामध्ये मात्र इदलिब प्रांतातलं एक छोटंसं शहर आहे खान शेईखून नावाचं, या शहरावर विमानाने हल्ले झाले। आता बॉम्ब हल्ले जर केले गेले तर त्यात जखमी झालेल्या लोकांच्या शरीरावर आपल्याला जखमा दिसतात, हल्ल्याच्या खुणा दिसतात। मात्र जे लोक मृत्युमुखी पडले आहेत किंवा ज्या लोकांना त्रास होतोय त्यांच्या अंगावर जखमा दिसत नाही आहेत, मात्र त्यांना श्वसनाचा त्रास होतोय, काही लोकांच्या तोंडातनं फेस येतोय आणि अशा पद्धतीने त्यांना कृत्रिम रीतीने श्वासोश्वास करण्यास मदत करावी लागते। आणि या सगळ्या प्रकारात, या सगळ्या हल्ल्यात सरकारी आकडा सांगितला जातोय की 58 लोक ठार झाले आहे। मात्र जे तिथले वॉचडॉग आहेत, स्वयंसेवी संघटना आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की 100हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे, त्यात निष्पाप महिला, मुलं यांचाही समावेश आहे। त्यामुळे कालच्या या घटनेने जग हादरलेलं आहे। अमेरिका, ब्रिटन, जर्मनी यासारख्या देशांनी तर तीव्र शब्दात या सगळ्याचा निषेध केलेला आहे आणि आज तातडीची संयुक्त राष्ट्रसंघाची बैठक सुद्धा बोलावली गेलेली आहे। यात महत्त्वाचा भाग असा आहे की हा जो भाग आहे, आपण जो इडलिब प्रांत म्हणतोय, हा गेले कित्येक महिन्यांपासून बंडखोरांच्या म्हणजे सिरियातल्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे सिरियाची आर्मी आणि त्यांना मदत करणारी रशियन आर्मी ही वेळोवेळी त्या भागात विमानाने हल्ले करत असते। मात्र हा जो हल्ला आहे हा केमिकल अस्त्रांचा किंवा रासायनिक अस्त्रांचा यात वापर झालेला आहे की नाही याबद्दल कोणीही पुष्टी केलेली नाही, कारण त्याला आता संशोधनाची, अभ्यासाची गरज आहे। मात्र हा हल्ला कोणी केला याचीही पुष्टी मिळालेली नाही, कारण सिरियन आर्मी आणि रशियन आर्मी या दोघांनीही आमच्याकडून हा हल्ला झालेला नाही असं प्रतिपादन केलेलं आहे। नम्रता, भारती, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। दरम्यान हा रासायनिक हल्ला झाल्याचा संशय या ठिकाणी व्यक्त केला जातो। नेमका हा रासायनिक हल्ला, ही केमिकल अस्त्र काय असतात आणि त्यांचे परिणाम कसे होतात हे सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे जाणकार शैलेंद्र देवळणकर सर, हा रासायनिक हल्ला झाल्याचा संशय आहे, कोणकोणती रसायनं यामध्ये असतात आणि याची हिस्ट्री थोडक्यात काय आहे? अत्यंत दुर्दैवी अशा स्वरूपाची ही घटना आहे आणि प्रथमतः एक गोष्ट मी आपल्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की हा हल्ला पहिल्यांदा, म्हणजे केमिकल हल्ला हा पहिल्यांदा झालेला नाहीये, ही दुसरी घटना आहे। 2013 मध्ये पहिल्यांदा अशा स्वरूपाचा एक हल्ला सिरियामध्ये झालेला होता आणि त्यावेळेला बराक ओबामा होते आणि त्यावेळेला देखील पुन्हा एकदा महासत्तांमधलं राजकारण आडवं आलं। जर त्याच वेळेला सिरियावरती अत्यंत कडक अशा स्वरूपाची कारवाई संयुक्त राष्ट्रसंघ
संघटनेकडनं केली गेली असती तर कदाचित या हल्ल्याची पुनरावृत्ती जी आज आपल्याला झालेली दिसतीये ती निश्चितपणे झालेली नसती. लक्षात घ्या की याच्यामध्ये प्रामुख्याने क्लोरीन सारखा वायू वापरला जातो, त्याचप्रमाणे मस्टार्ड गॅस वापरले जातात आणि 2014 मध्ये 2015 मध्ये बशरकडनं देखील अशा स्वरूपाने क्लोरीन वायू वापरला गेला होता आणि तिथं जी इस्लामिक स्टेट सारखी संघटना आहे जी अत्यंत प्रभावीपणे तिथं काम करते आहे यांच्याकडे मस्टार्ड गॅस वापरण्याची कॅपॅसिटी आहे. परंतु एक गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे आहे की जेव्हा केमिकल गॅसचे अटॅक्स होतात त्यामध्ये हे अत्यंत प्रीप्लॅन्ड अशा स्वरूपाचं आहे. हे कोणत्याही नवशिक्या आर्मीकडनं असं होऊ शकत नाही जोपर्यंत, कारण ह्या स्वरूपाचे गॅस वापरण्याचे प्रकार यापूर्वी जे पहिलं आखाती युद्ध झालं होतं, दुसरं आखाती युद्ध झालं होतं त्यावेळेला रशिया आणि अमेरिकेकडनं प्रकार झालेले होते. त्यामुळे जोपर्यंत महासत्तांचं समर्थन या सगळ्यांना मिळत नाही, मग ते रिबिलियनकडनं हा झाला असेल किंवा हा सिरियन आर्मीकडनं झाला असेल अजून निश्चित व्हायचं आहे. परंतु दोघांमध्ये देखील जोपर्यंत महासत्तांचं समर्थन मिळणार नाही आणि शेवटी केमिकल गॅस हे कुठे तयार होतात, याची निर्मिती कुठे होती, ही यांची निर्मिती रशिया आणि अमेरिकेमध्येच होती आणि त्यांच्याकडनंच ह्या गोष्टी एक्सपोर्ट केल्या गेलेल्या आहेत. जर तो रिबिलियन्सकडनं वापरला गेला असेल असं रशिया आणि बशर म्हणताय, सिरिया म्हणताय, तर रिबिलियनकडे हा आला कुठनं? तर निश्चितपणे रिबिलियन्सला नॅटो, युरोपियन देश आणि अमेरिकेचं समर्थन आहे आणि जर तो सिरियन आर्मीकडनं वापरला गेला असेल तर त्याला इराण आणि रशियाचं समर्थन आहे आणि त्यामुळे हे अशा गोष्टी ह्या पूर्वनियोजित पद्धतीने केल्या जातात. परंतु हे इतकं दुर्दैवी आहे की याच्यामध्ये महासत्तांचं राजकारण, कारण सिरियामधलं यादवी युद्ध जे 2011 पासून सुरू आहे हे केवळ आता इराक आणि सिरियापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. 4 लाखांच्या वरती लोकांचे प्राण याच्यामध्ये गेलेले आहेत, लक्षावधी लोक विस्थापित झालेले आहेत. परंतु हा प्रश्न सुटण्याचा कुठेही मार्ग दिसत नाहीये, कारण हा प्रश्न आता अमेरिका आणि रशियामधला बनलेला आहे, हा प्रश्न आता पूर्व युरोप आणि पश्चिम युरोपमधला बनलेला आहे आणि आता हे महासत्तांच्या राजकारणाचं नवीन शीतयुद्धाचं केंद्र बनलेलं आहे. आणि आता हा केमिकल वेपन्स वापरले गेले, भविष्यामध्ये जर न्यूक्लिअर वेपन्स वापरले गेले तरी आश्चर्य वाटायला नको, कारण 2013 मध्ये बराक ओबामांनी जर कडक धोरण घेतलं असतं तर कदाचित झालं नसतं. पण व्लादिमीर पुतीन आणि बराक ओबामा यांच्यामध्ये एक प्रकारची अंडरस्टँडिंग होती आणि त्यांनी सांगितलं की पुतीननी सांगितलं की मी सिरियाकडनं हे केमिकल वेपन्स काढून घेतो आणि जबाबदारी माझी आहे. आणि पण त्यानंतरही 2014-15 मध्ये क्लोरीन वायू वापरला जातो, इस्लामिक स्टेटकडनं मस्टर्ड गॅस वापरला जातो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पूर्वनियोजित आहेत, पण याचा परिणाम हा निष्पाप सिरियन लोकांना भोगायला मिळतो आहे आणि आज त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे या महासत्तांनी हे सगळं राजकारण सोडावं. आता जरी सिक्युरिटी काउन्सिलची स्पेशल बैठक बोलवली असली तरी एक लक्षात घ्या की ह्या सगळ्या याच्यामध्ये रशिया पुन्हा एकदा व्हिटो पॉवर वापरणार, त्यामुळे याच्यावरती निर्णय हा होणारच नाही. संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित येऊन कोणत्याही प्रकारचं हितसंबंधांचं राजकारण न ठेवता याच्यावरती मानवतावादी दृष्टिकोनातून निर्णय घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. यामध्ये एक जो तुम्ही सांगितलं की राजकारण आहे हे 2 महासत्तांमधलं, अशा प्रकारे केमिकल वेपन्स वापरण्यावरती यापूर्वी कधी बंदी आणण्याचा प्रयत्न झालेला होता किंवा आता काही या संदर्भातले कायदे पारित झालेले आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती? हो, निश्चितच आहे. युनायटेड नेशन्समध्ये केमिकल वेपन्स वापरण्यावरती बंदी आहे आणि जर केमिकल वेपन्स वापरले गेले तर त्याला युद्ध गुन्हा असं मानलं जातं, वॉर क्राईम म्हणून ट्रीट केलं जातं. आणि या संदर्भामधल्या युनायटेड नेशन्सच्या आधिपत्याखाली काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत आणि त्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय करार झालेला आहे आणि बहुतांश देशांनी किंबहुना सिरियाने देखील 2013 मध्ये त्यावरती स्वाक्षरी केलेली आणि सिरियाने डिक्लेअर केलेलं आहे की आता आम्ही यापूर्वी आमच्याकडे कोणत्या प्रकारचे केमिकल वेपन्स नाहीयेत आणि आम्ही ते वापरणार देखील नाही. परंतु एक नेहमीच आपण लक्षात ठेवलं पाहिजे की अशा ज्या सगळ्या आंतरराष्ट्रीय ट्रिटीज होतात, अग्रीमेंट्स होतात, यांच्या इम्प्लिमेंटेशनची यंत्रणा ही संयुक्त राष्ट्र संघटनेकडे नाहीये. संयुक्त राष्ट्र संघटनेचं दुर्दैव असं आहे की संयुक्त राष्ट्र संघटना ही केवळ निर्णय घेणारी संघटना आहे. त्याची जेव्हा अंमलबजावणी लागते तेव्हा ठोस कारवाईची गरज लागते, स्वतःचं सैन्य लागतं, त्या दोषी देशावरती कारवाई करण्याची ताकद लागते, राजकीय इच्छाशक्ती लागते, ती युनायटेड नेशन्सकडे नाही आहे. आणि हे दुर्दैवाचं भाग आहे, कारण युनायटेड नेशन्समध्ये महासत्तांचं राजकारण पुन्हा सिक्युरिटी काउन्सिलमध्ये चालतं आणि युनायटेड नेशन्स ही 90% फंडेड बाय अमेरिका आहे. त्यामुळे अमेरिका जे म्हणेल ते युनायटेड नेशन्समध्ये घडतं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अशा स्वरूपाचे अनेक आंतरराष्ट्रीय करार झालेले असताना, फॉर एक्झाम्पल आपण इराणच्या बाबतीमध्ये असं म्हणतो की न्यूक्लिअर एनपीटी सारखी टीटी आहे, सीटीबीटी आहे. इराण हा एनपीटीचा मेंबर असूनही इराण जर न्यूक्लिअर वेपन्स तयार करू शकत असेल तर नॉर्थ कोरिया हा नंतर त्याच्याबद्दल बाहेर झालेला आहे. परंतु ह्या सगळ्या घटना
घटना घडतच राहणार जोपर्यंत युनायटेड नेशन्सनी एक्झिक्युशन करण्याचं मेकॅनिझम युनायटेड नेशन्सकडनं डेव्हलप होत नाही तोपर्यंत हा पाठ होत राहणार आणि जोपर्यंत युनायटेड नेशन सारखी संघटना एकाच राष्ट्रावरती डिपेंडंट आहे आपल्या सगळ्या फिनान्शियल असिस्टन्ससाठी तोपर्यंत या घटना घडतच राहणार. त्यामुळे या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक प्रकारची राजकीय इच्छाशक्ती निर्माण होणं गरजेचं आहे. या ज्या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला देवणकर सर. निर्माण होणं गरजेचं एक फक्त याचा छोटासा रेफरन्स आपण शोधायचा प्रयत्न करूया की रशिया आणि अमेरिका यांनी अशा प्रकारे एखाद्या छोट्या देशाला प्यादं बनवायची ही काही पहिली वेळ नाहीये. क्युबासारख्या देशाला यापूर्वी प्यादं बनवायचा प्रयत्न झालेला होता. क्युबन मिसाईल क्रायसिसचा जर आपण या ठिकाणी रेफरन्स दिला तर असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा होऊ पाहतोय. निश्चितच आहे. याचं कारण असं आहे की केवळ सिरिया आणि इराक नाहीये तर आपण यापूर्वी जॉर्जिया असेल, क्रामिया असेल, युक्रेन असेल या सगळ्याच मुद्द्यांवरनं रशिया आणि अमेरिकेमधले संबंध हे ताणले जात आहेत. त्यांच्यामधला तणाव होतो आहे आणि पुन्हा एकदा एका नवीन शीतयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे दोन्ही देश अशा स्वरूपाच्या छोट्या देशांच्या शोधामध्येच आहेत आणि आता तुम्हाला बघत मिळेल की एक प्रकारचं पोलरायझेशन किंवा ध्रुवीकरण जे शीतयुद्धाच्या काळामध्ये आपल्याला दिसलं होतं तशाच प्रकारचं ध्रुवीकरण इथं व्हायला लागलेलं आहे. कुठेतरी रशिया, चीन, पाकिस्तान हे एकत्र येताना दिसत आहेत तर अमेरिका आणि अमेरिकेच्या नॅटोच्या नेतृत्वाखाली असलेले युरोपियन देश आहेत हे एकत्र येण्याची शक्यता आहे. साऊथ ईस्ट एशियन एकत्र येण्याची शक्यता आहे. जर हे पोलरायझेशन परत वाढत गेलं तर आपल्याला पुन्हा एकदा एका नवीन शीतयुद्धाचा सामना करावा लागतो. आज सिरिया, इराक आहे, उद्या कदाचित इराण असेल, परवा नॉर्थ कोरिया असू शकतं किंवा नंतर मग एखादा दक्षिण पूर्व आशियातला छोटासा देश असू शकतो. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवणारी एक अत्यंत चांगली संघटना आहे ती म्हणजे युनायटेड नेशन्स आहे. परंतु युनायटेड नेशनचा कमकुवतपणा मी जो तुम्हाला आता सांगितला या सर्व देशांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याची, विशेषतः तिसऱ्या जगातल्या देशांनी आता पुन्हा एकदा एकत्र येण्याची गरज आहे आणि स्ट्रॉंगली त्यांनी एक विल पॉवर डेव्हलप केली पाहिजे या महासत्तांना नियंत्रित करण्यासाठी. देवणकर सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या विश्लेषणाबद्दल. त्यामुळे निमित्त झालेलं आहे फक्त या रासायनिक हल्ल्याचं, मात्र पुढचा धोका खूप मोठा असू शकतो असा अंदाज आता देवणकर सरांनी वर्तवलेला आहे.